होती एकादशी, आईंचा होता उपवास. त्यासाठी छान अशी गरमागरम साबुदाण्याची उसळ बनवून घेतली. आणि खरं तर उपवास म्हटलं ना तर आमची पण मज्जाच जमते बरं का, कारण आईसोबत सगळेजणच मस्त असं साबुदाणा खाऊन घेतात. घरात उपवास असतो एकाला आणि खिचडी खाण्यासाठी सगळेच तयार असतात. चला सगळ्यांसाठी मस्त अशी खिचडी तयार करून घेतली. आणि आज मला बनवायची आहे शेपूची भाजी आमच्यासाठी, जी की आमच्या घरात फक्त मला एकटीलाच आवडते. पण आज उपवास पण होता आणि साबुदाणा केलेलाच होता. म्हटलं चला मस्त. आता शेपूची भाजी जेव्हा पण मी करते ना तेव्हा सगळेच म्हणतात की आम्हाला त्याचे ढेकरच येतात, शेपूच्या भाजीचे ढेकरच येतात. तर तुम्हालाही असं काही ढेकर वगैरे येतात का? हो नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला तर असं काही होत नाही. आणि ज्यांना ती भाजी आवडत नाही ना त्यांना आवर्जून ढेकर येतातच बरं का. चला आता कोणी खाओ अगर ना खाओ, पण शेपूची भाजी कोरडी केलेली प्रचंड आवडते. त्यामुळे आज मी माझ्या एकटीसाठी मस्त अशी शेपूची भाजी बनवते. चला कढईमध्ये तेल टाकून घेतलं. थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून छान असं त्याला बारीक करून घ्यायचं आहे. पाणी न टाकताच इथे मी बारीक करते. आता सकाळी सकाळी आमच्याकडे लाईटचा एवढा प्रॉब्लेम वाढला आहे ना की सकाळीच पटकन मसाले वगैरे काढून घ्यावे लागतात. नसता एकदा लाईट गेली की मग लवकर येतच नाही आणि मग आपलं सगळं काम रखडून जातं. त्यामुळे सगळ्यात अगोदर तयारी करावी लागते ती म्हणजे भाजीची. सगळ्यात अगोदर भाजी करून घेते, कारण एकदा ज्याचे त्याचे सगळे डब्बे वगैरे घेऊन आणि आपलं जेवण करून गेली की मग आपणही निवांत, लाईट येवो किंवा नाही येवो मग आपलं कामं चालूच राहतात. त्यामुळे सगळ्यात अगोदर भाजी करून घेतली, छान अशी फ्राय करून घेते. जो मसाला तयार करून घेतला तो यामध्ये, आणि थोडीशी भिजलेली मुगाची डाळ यामध्ये घालायची. आणि शेपूच्या भाजीला जर मुगाची डाळ असेल ना तर त्याची चव काय दुपटीनेच वाढून जाते. थोडंसं पाणी टाकायचं आणि भाजी छान अशी शिजू द्यायची. चला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.